नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास म्हटलं म्हणजे 12वी 10वीचे मुलं जे युवा मंडळी आज त्यांना नोकरी बी नाही आणि धड शाळा बी शिकता येत नाही. त्यांना एक सांगतो मी, श्रीकृष्ण परमात्मा सांगतात का शरीर रक्षता हा धर्म. तुम्ही शरीराचं रक्षण असं करा. तुम्हाला असा व्हिडिओ सांगतो की आजपर्यंत तुम्हाला कुठल्या डॉक्टरने सांगितलं नसेल. तुम्हाला जर तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला एकच मार्ग सांगतो मी, आहार चांगला ठेवा. तुम्ही शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो. काही काही पोरं काय करता, आई मला ही भाजी आवडत नाही, आई मला ती भाजी आवडत नाही, याच्यामध्ये ते अपुरे पोटी राहता आणि तब्येत काही बनवत नाही. तर भाजी कुठलीही असो, आईला सांगायचं की पातळ भाजी करायला सांगायची. डाळ असो, भाजीपाला असो, मांसाहार असो, शाकाहार असो, अशी पातळ भाजी खायची. जर तुम्ही पातळ भाजी मोठ्या ताटलीमध्ये काला मोडून चुरून खाशान, 5ची बोटं असे तोंडात गेले पाहिजे, 5ची बोटं असे चाटले गेले पाहिजे, एवढी पतली भाजी जर तुम्ही खाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाच आजार होणार नाही. मी तुम्हाला 100% सांगतो. मी काही डॉक्टर नाही. आजार हा भरपूर का पांगला गेला की आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या चवी हे पाहतो आपण, आणि आपण शक्यतो कोरड्या भाजी असं तुकड्याला लावलं भाज्या खातो आपण. तसं खाऊ नका जवान पोरा हो, कारण की तुम्हाला नोकरी बी नाही, छोकरी बी नाही, पण शरीर ताब्यात ठेवा. शरीर रक्षता हा धर्म. तुमचं शरीर सुदृढ असेल, तुमच्या ताकद असेल तर तुमच्या जर 2 माणसं येऊन बसतील आणि तुम्ही जगाची सेवा करू शकता. समाजाचं काही देणं लागतं, आईबाबाचं काही देणं लागतं, ते तुम्ही करू शकता. परंतु जर तुम्ही मोबाईलच चिवडत बसाल, मला ही भाजी पटत नाही, ती भाजी पटत नाही, मी कोल्डच खातो, असंच खातो, असं जर करशाल तर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. कारण की शरीर हीच माणसाची संपत्ती असते. मी पतली भाजी खा, तुम्ही हे का सांगतोय की पतली भाजी खाल्यानंतर माणसाची पचनशक्ती, पचनक्रिया जी असेल ना ती व्यवस्थिशीर होते आणि सकाळी माणसाचं पोट साफ होतं. आता ज्या माणसाचं पोट सकाळी साफ होतं तो माणूस सगळ्यात मोठा सुखी आणि सगळ्यात मोठा निरोगी असतो. म्हणून प्रत्येक मुलाला एकच सांगणं आहे माझं की तुम्ही नियमित व्यायाम करा. नोकरीच्या आशानं करा का नोकरीच्या आशानं नको करा, पण शरीर हे तुमचं आहे. शरीर मात्र सांभाळा. नियमित व्यायाम करा, नियमित जेवण करा, कारण की तुमच्यावर तुमच्या आईबापाचं भविष्य ठरलं जातं. तुम्ही समाजाची काही सेवा करू शकाल, पण अगोदर तुमची तब्येत सुदृढ पाहिजे. आता याच्यात मी तुम्हाला काही औषधी सांगितली का की ही गोळी घ्या का ती गोळी घ्या? कुठलीच गोळी औषधी घेऊ नका. तुम्हाला मरेपर्यंत इंजेक्शन लागणार नाही. फक्त पतल्या भाज्या खा, डायरेक्ट काला म्हणून खायचा, असे बोटं चाटले गेले पाहिजे. एकदम स्वादिष्ट भाजी बनायला लागलं, भाजीपाला असो काही असो, पतली भाजी खा, तुमचं पोट साफ होईल, तुम्ही निरोगी राहाल. कुठली चिंता करू नका. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. जय शिवराय.